पोटचं लेकरू बिबट्याच्या तोंडात गेल्यानंतर आईचा रौद्र रूप पाहायला मिळालं खेड तालुक्यातल्या निमगाव गावात। गेल्या 15 दिवसात 2 चिमुकल्या मुलांवरती बिबट्याने हल्ला केला आणि रात्री निमगाव या ठिकाणी या चिमुकल्यावरती बिबट्याने हल्ला केला। आईच्या डोळ्यासमोर बिबट्याने शिकारीच्या हेतूने लेकरावरती हल्ला केला, मात्र आईने बिबट्याशी झुंज देत लेकराला वाचवलेलं आहे। आई आपल्यासोबत आहे। काय क्षण होता तो? काय आता त्यावेळेस काय नाही सांगू शकत असं। कशा पद्धतीने बिबट्या तिथं आला? तो बाहेर बसला होता आणि अचानक आला, त्याच्यावर अटॅक केला आणि त्याला घेऊन गेला। मग मी त्याच्या पाठीमागं पळत गेले आणि मग त्याने थोडं लांब नेऊन सोडलं त्याला। म्हणजे झेप वगैरे घेतली त्याने का कशा पद्धतीने? सावकाश आला आणि डायरेक्ट पकडलं मानेला आणि घेऊन गेलं। भीतीने वाटली नाही हे सगळ्याची? त्यावेळेस नाही वाटली काहीच, मी गेले पळत त्याच्या मागं। मग खरं तर तुमच्याकडं हा दुसरा हल्ला आहे। 15 दिवसापूर्वी मुलांवरती हल्ला झाला आहे, तोच बिबट्या असल्याचा संशय तुमचे ग्रामस्थ व्यक्त करतात। काय वाटतं सगळं हे मुलांच्या जीवाशी खेळ आहे? ह्याच्यावर काहीतरी म्हणजे नाही का ॲक्शन घेतली पाहिजे प्रशासनाने। नक्कीच नरभक्षक बिबट्या आहे आणि हा तोच परिसरातला बिबट्या आहे, त्यामुळं पुढच्या काळामध्ये अजून बळी जाण्यापेक्षा वन विभागाने काळजी घेतली पाहिजेत। आपल्यासोबत डॉक्टर आहेत उपचार करणारे। मला सांगा की काय इंजुरी आहे आणि कशा पद्धतीने उपचार सुरू आहेत? काल रात्री 9 वाजताच्या सुमारेस या बाळाला इथे आणलं होतं, तेव्हा त्याला मानेवरती आणि गालावरती जखम झालेली आहे। मानेवरती आणि जेव्हा डोक्यावरती जखम असतात तेव्हा ते थोडंसं सिव्हिअर इंजुरीज असतात। आपण जे सर्व रिक्वायर्ड ट्रीटमेंट असते ते सगळे चालू करून इथे उपचार करत आहेत। बेबी सध्या आउट ऑफ डेंजर आहे। खरं तर 15 दिवसापूर्वी दुसरा एक मुलगा आला होता, त्या मुलाची इंजुरी आणि याची इंजुरी ह्याच्यात किती बदल जाणून आले? तसं ते आपल्याला म्हणजे असं दातावरनं हे सांगणं अवघड आहे का, तर ते ओढलं गेलं आहे ना, म्हणजे ते आतमध्ये दात गेलेला नाही आहे, दात असं थोडासा आत जाऊन ओढला गेलेला आहे, म्हणून तेच दात आहे का हे सांगणं तसं अवघड आहे। पण आहे म्हणजे त्या प्रकारे म्हणजे ते जे आपण म्हणतो जंगली ह्याचं जेव्हा चावलेलं कसं असतं तसंच आहे दोन्ही ह्याचं। जे काही जखमा आहेत त्या आधीच्या मुलाचे आणि या मुलाचे दोन्हीच्या जखमा जंगली कुठल्या तरी प्राण्यांनी हे केलेलं आहे तशाच जखमा आहेत दोघांच्या पण। खरं तर तुमच्याकडे दोन्ही मुलांचे उपचार झाले, पालकही तुमच्याशी संवाद साधला, दोन्ही मुलांना आईने वाचवले। तुम्ही महिला आहात, कसं पाहता या सगळ्या घटनेकडे? हो, ते हे फक्त आईच करू शकते। आई होती म्हणून ती गेली, मग आई कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही, ती येते कुठून तरी शक्ती आईमध्ये आणि कशालाही ती झुंज करून जाते, वाचवते मुलांना। तर हे आम्हाला बघून खरं खूपच असं हृदयस्पर्शी वाटलं दोघांच्या बाबतीत तसं, आणि आश्चर्य पण वाटलं की एवढे लहान लहान मुलं वाचले, म्हणजे त्या आईंमुळे वाचले दोन्ही ह्याच्या। आईमुळे वाचले, मात्र समस्या मिटलेली नाही। तर आपल्यासोबत अश्विनी पाचन आहेत। तुमच्या या परिसरामध्ये बिबट्यांची संख्या वाढते, लहान मुलांना लक्ष केलं जाते, आईला शौर्य दाखवायची वेळ येते, मग प्रशासन करतंय काय? आता आम्ही वारंवार प्रशासनाला मागणी करतोय की आपण पिंजरे लावावं प्रत्येक गावामध्ये। त्यांनी मागणी केल्यानंतर निमगावमध्ये 2 पिंजरे लावलेले आहेत, पण येणाऱ्या काळामध्ये अशाच घटना घडत राहिल्या तर आईने किती वेळा, आम्ही जिजाऊच्या लेकी आहोत पण किती दिवस असंच चालणार आहे, हे आम्ही प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आता आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। खरं तर हा बिबट्या दुसरा हल्ला आहे, त्याच्यामुळं हा पुन्हा एकदा माणसावरती हल्ला करू अशी शक्यता आहे, कारण हा नरभक्षक बिबट्या आहे, त्याच्यामुळं काळजी घेणं गरजेची आहे। नागरिकांना काय आव्हान कराल? दुसरा हल्ला नाही म्हणता येणार, रेटवडीमध्ये आज 15-20 दिवसापूर्वी असाच हल्ला झाला, दुपारच्या सुमारास झालेला आहे। तर त्यामुळे आईवडिलांनी लहान लेकरं आपली घरामध्येच धरावी। आता ह्याच मुलाचं सांगायला झालं तर घराच्या दरवाजातून वाघाने धरलेला आहे, तर अशा वेळी आता प्रशासनानेच या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आणि यासाठी आम्ही आता पुढचं पाऊल टाकणार आहोत। नक्कीच पुढच्या काळात हल्लाडा सुरू राहील, मात्र बिबट्याच्या विरोधात हा नागरिकांचा संघर्ष सुरू आहे। मात्र बिबट्या ज्या वेळेस लहान मुलांना लक्ष्य करतो तर ही गांभीर्याची बाब आहे, त्यामुळं पुढच्या काळामध्ये वन विभागाने सतर्क राहण्याचं
गरज आहे आणि बिबट्याचा बंदोबस्तही करण्याची मागणी आता नागरिक करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित भोसलेसह मी रोहिदास गाडगे, साम TV न्यूज, राजगुरुनगर, पुणे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.